नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर मला इथे येतं ढेकर. आत्ता वाजले 4:30. मी तर टेरेसवर बसली. मी घेतला आहे बघा नवा माईक, तर त्याचं टेस्ट करण्यासाठी आले. नॉईज कॅन्सलेशन आय थिंक नाही, नॉईज कॅन्सलेशन आहे का बघायचं. त्याच्यामध्ये आवाज येतोच आहे, कारण खूप रस्त्याने एक जरी गाडी गेली तर नसलेलं कुठल्या तर लांबच्या गाड्यांचा आवाज येत असतो. आणि हा कावळा, मी इथं आले की कावळा येतोच. मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही टेरेसवर आले की कावळा येतोच. तर चला मी आधी बघते याचा आवाज किती रेकॉर्डिंग होते काय, आणि मग नंतर बोलते तुमच्याशी. हॅलो, तर मला एका विषयावरती बोलायचं होतं. आता कुठल्याच 2024 आहे, तरी आपण 2024 असलं तरीसुद्धा महिलांच्या बाबतीत किती कठीण आहे. माझी एक मैत्रीण आहे, सांगणार आहे मी एक स्टोरी. तर टिपिकल हाऊसवाईफ, धुणं भांडी स्वयंपाक, मुलांना सांभाळायचं, नवऱ्याचा डबा करायचा, कपडे धुवायचे, इस्त्री करायची, जागेवर ठेवायची, त्याला आलं की चहा पाणी करायचा, त्याचे पाय दाबून द्यायचे, डोकं दाबून द्यायचं, त्याची मिजा अशा करायच्या, रागवला की गप्प बसायचं, आपलं मत काय मांडायचं नाही, उत्तर काय द्यायचं नाही, प्रतिउत्तर काय द्यायचं नाही, नाहीतर खडक अशी प्रतिउत्तर नाही, उत्तर नाही, मत मांडायचं नाही, काहीच बोलायचं नाही, नुसती दंडूकशाही, म्हणजे काय म्हणतात, दमदाट्या करायच्या. अशा फॅमिलीमध्ये एकदम कधीतरी आपल्या सहनशक्तीचा स्फोट होतोच नाही का, तसा सहनशक्तीचा आता तिचा स्फोट झालेला आहे. त्यामुळे त्याचा जो परिणाम होणार आहे, त्याचा परिणाम खूप म्हणजे कसं असते, माणसाला सहन करायची पण माणसाची एक हे असते. त्यानंतर माणूस त्या गोष्टीच्या विरुद्ध आवाज उठवतच असतो. आणि तिचं जरा काय झालं, जरा जास्तच उशिरा झालं त्या सगळ्या गोष्टीला उशिरा वाचा फुटल्यामुळे या सगळ्या गोष्टी उशिरा लक्षात आले तिच्या, हे सगळं काही जे घडते ते चुकीचं घडते. त्यामुळे आता अर्ध्या वयात आल्यावर त्या सगळ्या अडचणीच्या गोष्टी ठरत आहेत. नाही होत नाही अडचण. आपल्याला सांभाळणारा देव असतो, आपल्याला हय तो कोण सांभाळत नाही, आपल्याला सांभाळणारा देव असतो. त्यामुळे देवावर विश्वास ठेवायचा आणि जे काय करायचं ते करायचं. माणसं फक्त स्वार्थापोटी आपल्याला मदत करत असतात. खरा सांभाळणारा आपल्याला देव असतो, तो आपल्याला योग्य वेळी योग्य बुद्धी देतो आणि त्या सगळ्या प्रसंगात निभावून येतो. माझं वाक्य लक्षात ठेवा.